जिद्दीची नवी लेख. पंढरपूरच्या शेतकरी कन्येची मुंबई पोलीस दलात भरती, संघर्षावर केली मात. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द आणि कष्टाने मात करत पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील एका शेतकरी कन्येने गरुड झेप घेतली आहे. बोहाळी गावातील कुमारी माधवी कल्याण जाधव हिची नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झाली असून तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. माधवीचे आई वडील हे सामान्य शेतकरी आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असतानाच नियतीने एक मोठं संकट त्यांच्या कुटुंबावर ओढवलं. माधवीचे वडील कल्याण जाधव यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यांना आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. वडिलांच्या उपचारांचा मोठा खर्च आणि आई सविता जाधव यांची शेतातली अहोरात्र चाललेली मजुरी पाहून माधवीने लहानपणापासूनच कष्टाची किंमत ओळखली होती. लहानपणापासूनच पोलीस दलात जाऊन देशाची सेवा करण्याचं माधवीचं स्वप्न होतं. घरात 3 बहिणी, त्यात माधवी सर्वात मोठी. मागे भाऊ नाही आणि वडिलांचा आजार अशा बिकट प्रसंगातही तिने आपलं ध्येय सोडलं नाही. एका बाजूला वडिलांचा दवाखाना आणि दुसरीकडे आईला मदत करण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत, या सगळ्यातून मार्ग काढत तिने जिद्दीने अभ्यासाला प्राधान्य दिलं. बोहाळी गावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या माधवीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवलंय. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यास आता माधवी सज्ज झालीये. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल बोहाळी गावासह संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. संकटांवर रडत न बसता त्यांचा सामना करत ध्येयाकडे वाटचाल केली तर यश नक्कीच मिळतं, हेच माधवीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय. आता भारीच वाटतंय. जी स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आई बाबांचं कष्ट पण संपलं. आता काय नाही, सगळं संपलं मागचं. सकाळी आमचं 5:30ला ग्राउंड असायचं, 5:30 ते 8 वाजेपर्यंत. परत नंतर 10ला लेक्चर, 10 ते 12:30. परत संध्याकाळी अजून ग्राउंड, 5 वाजता संध्याकाळी ग्राउंड असायचं, 5 ते 7 पर्यंत. रोज पळू वाटत नसायचं. सुरुवातीचे 4 दिवस बरं वाटलं, पण परत नंतर असं वाटायला लागलं उगाच पोलीस व्हायचं स्वप्न बघितलं. कुठं तर निवांत सावलीखाली बसून शिकलो असतं तर बरं झालं असतं. डॉक्टर, इंजिनिअरिंग केलं असतं तर बरं झालं असतं. पण नंतर आई बाबांचं कष्ट बघितलं, म्हणलं नाही, म्हणलं आता थांबायचं नाही, म्हणलं जे स्वप्न बघितले ते पूर्णच करायचं. पळताना पायाची बोटं खराब झाली होती, पाय दुखायचं, असं मांड्या पूर्ण लॉक झाल्या होत्या, मांड्या दुखायच्या. ज्या वेळेस माझ्याकडे शूज नव्हतं, म्हणजे होतं पण खराब झालेलं होतं, फाटलेलं होतं. मला आमचं ग्राउंडचं सर, कदम सर म्हणायचं की शूज घे. त्यांना त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती माहिती नव्हती. ज्यावेळेस ते एकदा घरी येऊन गेलं, त्यांनी आमची परिस्थिती बघितली, त्यावेळेस त्यांच्या पण लक्षात आलं की हिचे शूज घ्यायची परिस्थिती नाही, त्यामुळं आपण काहीतरी मदत करूया. मग त्यांनी म्हणले की, त्यांना माहिती होतं जर त्यांनी मला दिलं असतं तर मी घेतलं नसतं, म्हणून ते म्हणले की आपण 800 मीटरची हे करूया. म्हणलं 800 मीटरमध्ये जे आउट ऑफ मारल त्यांना आपण शूज द्यायचं. म्हणलं 800 मीटर म्हणजे 2:50 मध्ये मारावं लागतं, 2 मिनिट 50 सेकंदात. मग त्यावेळेस असं ठरल्यावर मग माझं त्यावेळेस टायमिंग 2 मिनिट 45 सेकंद आलं होतं. मग माझा नंबर आल्यामुळे सरांनी मला त्यावेळेस शूज दिले. माझे बाबा आजारी, त्यांना किडनी त्यांची फेल होत्या, मग त्यांचं ऑपरेशन झालं, त्यामुळे त्यांना काहीच काम करता येत नाही. जे काही काम करेल ती आईच करायची. आता उन्हाचं सावली संध्याकाळ काही म्हणत नव्हती, ती आमच्यासाठी कष्ट करायची. मग तिचंच कष्ट लांब करायसाठी, तिचं कष्ट दूर करायसाठी थांबावं म्हणून हा मार्ग निवडला. ज्यावेळेस निकाल लागला तेव्हा मला निकाल लागलेला माहिती नव्हता. मी घरातच बसली होते, आई बाबा बाहेर होते. मग मला माझ्या चुलत्याचा कॉल आला की रिझल्ट लागलाय का बघ. माझी मैत्रीण पण एक झाली ना भरती, मग त्यांच्या घरच्यांचा फोन आला होता. मग मी रिझल्ट बघितला, लिस्ट तर लय मोठी होती, 250 पेजेसची. नाव सापडना, टेन्शन यायला लागलं, नाव असेल का नसेल म्हणून. परत शोधलं, नाव सापडलं. पहिल्यांदा छोट्या बहिणीला सांगितलं, तिनं घरातनं जाऊन साखर आणली आणि माझ्या तोंडात घातली. परत तिनं बाहेर जाऊन आई बाबांना सांगितलं. हे ऐकून बाबा तर रडायलाच लागलं पहिल्यांदा. काय त्यांना पण रडू आवरलं नाही. पहिल्यांदा तर माझ्या डोळ्यासमोर माझी आई झाली. उन्हात कष्ट करताना तिला लय बघितलं होतं. आता म्हणलं काय नाही, आईला उन्हात जायला लागणार नाही, सावलीतच बसायचं. पोलीस व्हायच्या आधी काय असं एवढी किंमत नव्हती. पोलीस झाल्यावर ना जी लोक बोलत नव्हती ती पण घरी यायला लागली, त्यांना पण कौतुक वाटायला लागलं. वाटणारच का, जवळ काय नसल्यावर माणसाला किंमत नसतेच. जेव्हा काहीतरी माणूस मिळवतो तेव्हा त्याला पण किंमत येते. माझ्या आई वडिलांचा तर मला आधार होताच, पण माझी मैत्रीण प्रांजली जाधव, तिचं वडील ते आमच्याच गावातली आहे, दत्तात्रय जाधव, त्यांनी मला लय साथ दिली.
मग रूमवर आम्हाला भरायला पैसे नव्हतं, फक्त आई बाबा रूमचं भाडं द्यायची 1250 रुपये. बाकीचं मेसचं असेल, अजून इतर खर्च असेल, ते सगळं तीच करत होती. त्यांची मला लय साथ आहे. आणि ग्राउंडच्या बाबतीत जर म्हणलं म्हणजे ग्राउंडचं लेक्चरची फी ती कदम सर आणि मोठे सरांनी घेतलीच नाही माझ्याकडून. मला त्यांनी असंच फ्रीमध्ये शिकवलं. म्हणजे पहिली भरती दिली तेव्हा मला मार्क कमी पडली होती. मग घरची अशी परिस्थिती अडचणीची आहे म्हणून मी म्हणलं आता नको म्हणलं भरती करायला, देऊया सोडून. थोडे दिवस काय घरातल्या आईला करू लागूया. परत काय मग अशी पण स्थळं येतच होती, त्यातल्या एका बरोबर करायचं लग्न म्हणलं. पण हा विचार मी करत होती. मग सरांचा मला एक दिवशी कॉल आला. ग्राउंडचे सर आमचं कदम सर, ते सातारचे. त्यांचा कॉल आला. म्हणलं असं नको करू म्हणलं, पहिल्या भरतीत काय अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं. सगळ्यांनाच काय पहिल्या भरतीत सगळेजण होत नसते ती. ये म्हणलं तुझी अडचण आहे मला माहिती आहे म्हणलं, आम्ही तुला मदत करतो म्हणलं, 1ही रुपया तू देऊ नको, तू फक्त ये म्हणलं अकॅडमीत. फक्त त्यांच्या त्या शब्दामुळे मी अकॅडमीत गेली. आणि तिथं गेल्यावर पण त्यांनी खरं म्हणलं तसं माझ्याकडून लय करून घेतलं, वैयक्तिक लक्ष पण दिलं. आणि त्यांनी माझ्याकडून फी पण नाही घेतली. भरती होईपर्यंत त्यांनी पण मला लय साथ दिली. बाबा आजारी असल्यामुळे घरचं सगळं आईलाच बघावं लागायचं. भाऊ पण नाही, आम्ही 3घी जणी आहे मुली. मी 1 नंबरची, मी सगळ्यात मोठी आहे. बारकी आहे त्या 2घी जणी. जे काही बघायची सगळं आईलाच बघावं लागायचं. मग त्यामुळे मला पण वाटायचं की राहू द्यावं, पहिल्या भरतीत नाही भरती झाली, घरी बसून आईला काम करू लागावं. पुन्हा अजून आई बाबा पण म्हणले की काय असं मागचं सरत नसतं, तू जरी घरी बसून राहिली तरी काय आमच्या मागचं सरणार नाही, तू तुझ्या आयुष्याचं चांगलं करून घे, आमचा उगा विचार करत बसू नको. जरी तू भरती झाली, जरी तू पोलीस झाली तरी पण तू काय आम्हाला विसरणार नाही, तू काय आम्हाला पण मदत करशीलच. ह्या पण पोरींचं मागं भविष्य आहे, ह्यांचं पण तुलाच बघायला लागणार आहे. आयुष्यात अडचणी तर लय येत असते, त्या माझ्या पण आयुष्यात लय अडचणी आल्या. आणि त्यांनी पण माझं म्हणणं असं आहे की त्यांना की जिद्द सोडू नका, जरी कोण काय बोललं तरी लक्ष नाही द्यायचं. लोकही बोलतच असते ती, आपल्याकडे काय नाही म्हणल्यावर बोलणार, जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा कौतुकच करत असते ती. त्यामुळे काही लय असं जिद्द तेवढी सोडू नका. जिद्द जर सोडली तर काहीच नाही होऊ शकत. आपल्याजवळ काही जरी नसलं आणि फक्त जिद्द, आत्मविश्वास असला आणि मेन म्हणजे गुरु, योग्य जर गुरु असेल तर आयुष्यात माणूस खूप पुढे जाऊ शकतो. आम्ही 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिला तो काय शिकाय ते शिक म्हणून असं आम्ही तिला सांगितलं. ह्याला बी आणि दुसऱ्याही मुलीला ह्या क्षेत्रात जसं आम्ही बळजबरी कधी केली नाही कोणाला. कारण त्यांना शिक्षण स्वातंत्र्य दिलं तर ते त्यांच्या नियमानुसार शिकू शकते. ती जर आपण हेच शिक म्हणलं तर लेकरं शिकू शकत नाही, ते त्यांच्या मनावर दबाव येतो ना. आम्ही दबाव टाकला नाही किंवा तू एवढा अभ्यास कर, असा व्यायाम कर, आम्ही काय सुद्धा सांगितलं. जे काय तिला शिक्षण दिलं ते तिच्या सरांनीच दिलं. सरांना फक्त मी 1 वेळा भेटायला गेलोय 2-2.5 वर्षा कालावधीत. सरांना भेटायला बोलवलं तर मी जात नव्हतो. फक्त मला एक वाटतं, मी जसं स्वातंत्र्य दिलं असं आमच्या गावातल्याच काय पण जेवढ्या लोकांना पर्यंत ही बातमी पोचते, सगळ्यांनी मुलींना स्वातंत्र्य द्यावं आणि जास्तीत जास्त मुली शिकून प्रगती करतेल्या तेवढं आई वडिलांनी लक्ष द्यावं. त्रास होतोच, पण त्रास झाला तर 1-2 वर्षाचा मुलगी कुठं ना कुठं सक्षम होऊ शकते. याचा अर्थ मी मुलांना नाव ठेवतोय असं नाही, पण मी मुलींसाठी बोलतोय. मुलींना स्वातंत्र्य द्या, मुलींना दबावात ठेवू नका. आता जे कसं 4 भिंती आता 4 ह्याच्यात थांबलं पाहिजे आहे, असं कुठल्याही मुलीला थांबवू नका. अभ्यासात चांगली आहे ती सुरुवातपासून. अभ्यासात फक्त चांगली आमची आणि जरा पैशाची अडचण ना. अभ्यासात चांगली आहे ती सुरुवातपासून. हाय हे शेतातलं गवत ते काढायचं, खुरपायचं. डाळिंबीच्या बागाचा फवार असेल तर फक्त मी इंजिन चालू करून देणार, थोडं घनतेनंच फवारायचं, औषध फक्त टाकून आपण द्यायचं. कारण मला चालणं बी होत नाही ना. जे काय शेतातलं टोटली काम असेल, शेतात एक काम नसतंय, पूर्णपणे कामं करायची सगळी. आणि आर्थिकदृष्ट्या सहकार्य म्हणलं ते शेवटी काय प्रत्येकाला सासरवाडी असतेच, तसं तिकडूनच त्यांच्या वडिलाकडूनच पैसे आणायचं, पुन्हा कुठले 2 रुपये कुणाला तर द्यायचं, घ्यायचं. काय 4 मित्रमंडळी, त्यापैकी हिच्या मैत्रिणीचं वडील दत्ता जाधव यांनी हिच्या शिक्षणासाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी. वेळोवेळी कशाच आर्थिकदृष्ट्या असो, मानसिकदृष्ट्या असो. आता हिला मुंबईला भरती ह्याला जायचं होतं पेपरला, त्यावेळी त्यांनी स्वतःची गाडी घेतली, नेहलं आणि घरनं नेहलं आणि घरी आणून सोडलं मुलीला आमच्या. आणि गावातली एक संकट होती आणि त्यांची बी एक मुलगी होती, पूर्णपणे त्यांनी नेहलं घेऊन आला. त्यांनी आपलं सहकार्य भरपूर केलं. केलं घेऊ कष्टाची चांगलं झालं. आता काय चांगले दिवस आहेत आता इथनं पुढं. आतापर्यंत होतं जरा दुःख, हे पण आजारी असल्यामुळे मला सगळं बघायला लागत होतं. शिकवायला पाहिजे, शिकवल्याशिवाय काय नाही. आणि मुलीनं पण शिकलं पाहिजे, असंच आई वडिलांचं नाव मिळवलं पाहिजे.